नमस्कार मित्रांनो, कुक्कुटपालन शेड व्यवस्थापन याच्या तिसऱ्या भागामध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. मागच्या सेशनला आपण बघितले होते की शेडचे फायदे काय आहे, त्याच्यानंतर शेडमधले असलेल्या कोंबड्यांच्या मूलभूत गरजा काय आहे, जसं हवा आहे, अन्न आहे, त्यांचे संरक्षण आहे, त्यानंतर हवामान आहे, तापमान आहे. अशा पद्धतीनं आपण जो हा भाग आहे तो बघितला होता. आता पुढचा जो भाग आहे मित्रांनो, तो आहे कुक्कुटपालन शेडची आवश्यकता. आता प्रत्येकांना माहिती असेल की कुक्कुटपालन हे घरातल्या अंगणातच होतं, तर याच्या शेडची आवश्यकता का? तर मित्रांनो, आवश्यकता जी आहे ती आपल्या गरजेनुसार आहे. तुम्हाला अंगणात करायचं असेल, अंगणात ज्यांच्याकडे बजेट आहे ते शेड बांधू शकतात. आणि त्यांच्यासाठी जसं छोटासा पण शेड आहे तो पण आपण कमी बजेटमध्ये बांधू शकतो. कोणाला 10,000, 15,000, 20,000, 5,000पासनं शेड बांधणं चालू होतं. म्हणजे 5,000पासनं तर 5,00,000पर्यंत, 5 काय 50 लाखापर्यंत शेडची बांधणी होत असते. मी तुम्हाला बेसिकपासनं म्हणजे कमीपासनं जास्तपर्यंत या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर पुढला आपला जो पॉईंट आहे मित्रांनो, तो आहे कुक्कुटपालन शेडची आवश्यकता. आता दिवसेंदिवस जगभरात कुक्कुटपालन हा व्यवसाय खूप पसरला जातोय. याचे कारण काय असू शकते? कमी वेळात जास्त मोल मिळवण्या इतकं सोपं काम आहे ते म्हणजे कुक्कुटपालन. आता कुक्कुटपालनासाठी अनुकूल शेड म्हणजे कोंबड्यांना राहायला जागा करणे. प्राणी असला म्हणजे काय झालं, जीव तर त्यात पण आहे, आजारी ते पण पडतात, छत त्यांना पण हवे असते. घरच्या अंगणात आपण एवढी काळजी त्यांची नाही घेऊ शकत. आणि जनरली आपण घरच्या अंगणात गावरानी कोंबडी टाकू शकतो, त्या चंचल असतात, त्या इकडे तिकडे पळून आसरा शोधू शकतात. पण जर तुम्हाला प्रोडक्शनमध्ये जायचं आहे बॉयलर कोंबड्यांच्या, तर तुम्हाला शेड बांधणे गरजेचे आहे ना. तर छत त्यांना लागेलच. आणि जर एकापेक्षा जास्त कोंबड्याचे संगोपन आपल्याला करायचे आहे, तर एक अशी जागा लागेल जिथे संगोपन करण्यासाठी एकदम फायदेशीर राहील तुमच्यासाठीही आणि कोंबड्यासाठी. अर्थातच कोंबड्यांचा फायदा म्हणजे तुमचा फायदा, हे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मित्रांनो आपल्याला. म्हणजे कोंबडी जर हालतीत सुदृढ झाली तर समजायचं तुमचे दिवस पालटले, नाही का? तर अशी जागा आपल्याला स्वतःला बांधावी लागेल किंवा तयार करावी लागेल, जेणेकरून प्राणी आपल्या गरजा त्या जागी भागवू शकतील. आणि एकापेक्षा जास्त कोंबड्या जर असल्या तर त्यांच्यावर लक्ष देण्यासाठी एक जागा अशी असायला हवी जिथून सर्व पक्ष्यांकडे एक वेळेस लक्ष गेले पाहिजे. याला म्हणतात सुपरविजन. त्यात तुम्हा सर्वांना माहितीच असेल की माणसाच्या 3 मूलभूत गरजा कुठल्या. आता शेडची आवश्यकता का भासते हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहीत असेलच. जसे पक्ष्यांचे एकत्रीकरण, योग्य देखरेखीची काळजी करण्यासाठी, त्याच्यानंतर प्रभावी रोग नियंत्रण उपायांसाठी, पक्ष्यांना सुनिश्चित जागा करून देण्यासाठी, प्रतिकूल हवामानापासून संरक्षण करण्यासाठी, या सर्व गोष्टीसाठी शेडची आवश्यकता लागते. हे मित्रांनो समजून घेतले पाहिजे. याचे महत्त्व मित्रांनो आपण जाणून घेऊया. तसं जर तुम्ही जनावरांच्या संगोपनासाठी पोल्ट्री व्यवसाय करण्याचे ठरवले आहे, तर आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे की पशुपालन ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि ती काळजीपूर्वक समजून घेतली पाहिजे. कारण त्यास विशिष्ट उपाय आणि रणनीती म्हणजेच आयडिया आवश्यक आहेत, ज्या सर्वांनाच अत्यंत महत्त्वाच्या आहे. पोल्ट्री व्यवसाय करण्याचे मुख्य उद्देश म्हणजे प्राणी मानवाशी जुळून घेण्यास मदत करते आणि बंदिस्त वातावरणाशी या अनुकूलतेसाठी काही विशिष्ट अटींची देखभाल करणे आवश्यक आहे. पोल्ट्री शेडच्या मार्गदर्शकास सर्व भागांचे अनुसरण करूनच व्यावहारिक उपयोगात आणले जाऊ शकते. पर्यावरणाद्वारे नियंत्रित शेडसाठी काही मूलभूत आवश्यक डिझाईन इथे आहेत.
आपल्याला करण्यासाठी जी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपण तयार केलेल्या शेडचे एक ब्लूप्रिंट बनवणे. आपण स्वतःची योजना बनवण्याचा प्रयत्न करू शकता, परंतु सर्वात अनुकूल आणि व्यावहारिक योजनांबद्दल जर कल्पना मिळवण्यासाठी इंटरनेटचा वापर करणे चांगले राहील. आजकाल खेडेगावापासून शहरापर्यंत सर्वांकडे इंटरनेट म्हणजे स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये इंटरनेट चालते. मोठा मोबाईल सगळ्यांकडेच असेलच, ज्याच्यामध्ये इंटरनेट असेल. तुम्ही इंटरनेटमध्ये तुमच्या पोरांना वगैरे विचारू शकता की या गोष्टी त्या इंटरनेटवर बघायला, की बाबा कुठल्या पद्धतीचा शेड आपल्याला फायद्याचा राहील, त्या शेडचा आकार काय. तर या सगळ्या गोष्टी इंटरनेटवर उपलब्ध असतात. कोंबड्यांसाठी सामान्य पोल्ट्री शेड योजनेचा वापर करते, ते प्रति स्क्वेअर मीटर 21 कोंबडीचे वितरण करते. ज्या मजल्यावर जनावरांचे संगोपन करायचे आहे ते अधिक प्राण्यांच्या फरकाने 15 सेंटीमीटरपेक्षा जास्त असले पाहिजे. आता आपण असे गृहीत धरू शकता की 500 पक्षी संगोपन करण्यासाठी काय आवश्यक आहे. 500 ब्रॉयलर कोंबड्यासाठी पोल्ट्री शेड करण्यासाठी आवश्यक असलेले स्क्वेअर फीट जे आहे ते आहे 578 स्क्वेअर फीट असे असावे. बहुतेक शेडवर संतुलित प्रमाणात कचरा पसरतो, ज्यामध्ये प्रामुख्याने लाकूड, मुंडणे, तत्सम इतर सामग्री मिळते. तर इथे एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की शेड नियंत्रित पर्यावरणीय प्रकारचे आहेत. म्हणजेच जे शेड आहे ते पर्यावरण नियंत्रित असले पाहिजे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपल्याकडे तापमान देखभाल करण्यासाठी एक कुशल व्हेंटिलेशन सिस्टम असणे आवश्यक आहे. पक्षी आणि प्राणी यांच्या वाढीसाठी विशिष्ट तापमान प्रोफाईल आवश्यक आहे. त्यामुळे शेड हा प्रामुख्याने हवेशीर खेळता असावा आणि त्यासाठी व्हेंटिलेशन खूप महत्त्वाचे ठरते. पक्ष्यांच्या वजनावर याचा भरपूर प्रमाणात फरक पडतो मित्रांनो. शेड अशा प्रकारे तयार केले पाहिजेत की सूर्यप्रकाश आणि ताजी हवा पोल्ट्री शेडमध्ये सहजपणे प्रवेश करू शकेल. वादळी व थंड हंगामाच्या वेळी संपूर्ण रचनेत काही उष्णता राखण्यासाठी आपल्याकडे काही ब्रूडर असणे आवश्यक आहे. मित्रांनो, ब्रूडर हा एक असा प्रोडक्ट म्हणजे एक अशी वस्तू आहे ज्यामुळे ते जर पक्ष्यांच्या जवळ ठेवलं आणि त्याला गॅस सिलेंडर लावलं तर ते ऑटोमॅटिकली गरम होतं आणि पक्ष्यांना त्याच्यातून उष्णता मिळते आणि थंडीच्या कामात या वस्तूचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. तर मित्रांनो, हे सर्व शेती आणि पाळीव प्राणी हवामानातील बदलांसाठी अत्यंत संवेदनशील असतात, म्हणजे ह्या नाजूक असतात. या व्यवस्थितीमुळे जेव्हा प्राणी वाढू लागतात तेव्हा उष्णतेची आवश्यकता काही प्रमाणात कमी होते, कारण प्राणी आता शरीराची उष्णता निर्माण करण्यास सक्षम झालेला असतो. या सर्व गोष्टी आपण पक्षी संगोपनात बघणारच आहोत. मित्रांनो, भरपूर प्रकारचे असे शेड आहेत ज्याचे प्रकार आपण बघणार आहोत. जसं आपण आता बघू शकता समोर की ब्रूडर चिक घर आहे. हे ब्रूडर चिक घर जे आहे ते 0 ते 8 आठवड्यांच्या वयोगटातील पक्ष्यांसाठी केल्या जाते, ज्यात फक्त अंडीचे उत्पादन घेतले जाते. उत्पादक घर जे आहे ते 9 ते 18 आठवड्याच्या वयाच्या अंडी पक्षी विकण्यासाठी वापरले जाते. ब्रूडर्स कम उत्पादक घर म्हणजे 0 ते 18 आठवड्यातील वयोगटातील पक्ष्यांसाठी बनवले जाते. त्याच्यानंतर थर घर, ज्यामध्ये 18 आठवड्यापेक्षा जास्त वयाचे पक्षी पाळले जातात. ब्रॉयलर हाऊस, स्पेशली ब्रॉयलर कोंबड्यांसाठी, ज्यात 6 आठवड्यापर्यंतचे ब्रॉयलर पक्षी पाळले जातात. त्याच्यानंतर ब्रीडिंग हाऊस म्हणजे ज्यामध्ये नर आणि मादी दोन्ही प्रजाती योग्य लिंग प्रमाणानुसार ठेवल्या जातात. पर्यावरणीय नियंत्रित म्हणजेच काय तर AC घर, ज्यामध्ये पक्षी वाढीस अनुकूल असतात, ज्यात उन्हाळ्यामध्ये जे काही तापमान वाढते त्याच्यात नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यावरणीय नियंत्रित घर वापरले जाते. अशा प्रकारचे काही घरं आहे मित्रांनो जे खूप ठिकाणी बांधल्या जाते. चंदर पिल्लांनो, पोल्ट्री हाऊसची गरज का पडते आपल्याला?
म्हणजे याच्या गरजा काय आहे? तर मित्रांनो, पक्ष्यांना प्रतिकूल हवामानापासून संरक्षण देण्यासाठी व्यवसाय म्हटलं की भरपूर गोष्टींना तोंड देऊन समोर जावे लागतेच. पक्ष्यांची पण काही गोष्ट त्रासदायक असतात, ज्या त्यांच्या वाढीसाठी हानिकारक आहे. ते म्हणजेच हवामान. पक्ष्यांना अनुकूल हवामान प्रदान असेल तर त्यांची वाढ झपाट्याने होते. पण हवामान हे मानवाच्या हालतीत जादूची कांडी नव्हे की ती फिरवल्यावर वाटेल ते हवामान आणू शकेल. सुलभ आणि आर्थिक कामकाज सुनिश्चित करण्यासाठीच, म्हणजेच आर्थिक गोष्टीत हातभार लागण्यासाठी पक्ष्याचे संगोपन करणे फार आवश्यक आहे मित्रांनो. त्यासाठी स्वतःची पोल्ट्री घर असणे आवश्यक आहे. माणसाला जसे निश्चित वेळ जेवायला पाहिजे, तसेच पक्ष्यांना सुद्धा त्याच्या सुदृढ तब्येतीसाठी आणि चांगल्या वाढीसाठी आहार देणे आवश्यक आहे. आणि याची काळजी आपल्याला स्वतःला घ्यायची आहे मित्रांनो. त्या पक्ष्यांना वेळेवर खाद्य लागतं ते त्यांना द्यावं लागतं आणि त्यांच्या वेळेत त्यांना पाणी आणि अन्न पुरेसे राहील एवढं त्यांना तिथं जवळ उपलब्ध करून द्यावं लागतं. पक्ष्यांच्या जवळपास योग्य सूक्ष्म हवामान परिस्थिती सुलभ करून देण्यासाठी आपण याची गरज असते. पक्षी जर म्हणजे प्रभावी रोग नियंत्रण उपायांसाठी पक्षी जर सामर्थ्य ठरत नसेल तर यासाठी आपल्याला वॅक्सिनेशन किंवा इतर काही गोष्टी ज्या आहेत त्या त्यांना हालतीत सुधारण्यास मदत करेल, तर त्या गोष्टी प्रामुख्याने कराव्या. योग्य देखरेखीची खात्री करून घेण्यासाठी आपल्याला पोल्ट्री हाऊसची गरज लागते पक्ष्यांच्या एकत्रीकरणासाठी. मित्रांनो, पोल्ट्री हाऊसिंगची व्यवस्था जशी आपल्याला करायची आहे, तर याला लागणारे जे मूलभूत घटक आहेत ते म्हणजे जमीन उपलब्धता. तर जमीन उपलब्धतेमध्ये सर्वात पहिला व अविभाज्य घटक तो म्हणजे जागा. जागा तर स्वतःची असेल तर त्या जागेवर आपण कुठलाही व्यवसाय करू शकतो. म्हणजे जमीन स्रोत महत्त्वाचे आहे, कारण मनुष्य केवळ जगत नाही तर आर्थिक कामे भूमीवर करतात. या व्यतिरिक्त वन्यजीवन, नैसर्गिक वनस्पती, वाहतूक या इतर कार्यासाठी जमीन देखील समर्थन देते. आपल्या मूलभूत गरजा आणि अन्न, कपडे आणि निवारा यासारख्या गरजांपैकी 5% जमिनीवरनं मिळतात. जमीन संसाधने मर्यादित आहेत, कारण एकूण भूभागापैकी केवळ 43% क्षेत्र सरळ आहे, जे कृषी उपक्रम, औद्योगिक विकास आणि वाहतूक आणि दळणवळणाच्या यंत्रणेसाठी उपयुक्त आहे. एकूण भूभागापैकी 27% क्षेत्राचे पठार प्रदेश व्यापलेले आहे, जे मध्यम व्यवस्थित आहेत. एकूण भूभागाच्या 8% क्षेत्र पर्वत व्यापतात आणि अगदी कमी लोकवस्ती आहेत. जमीन मर्यादित स्रोत बनली आहेत, कारण जमीन खराब होत आहे वेगाने. जंगलतोड, पाणी साचणे, मोठ्या बंधाऱ्याचे बांधणे, खणकाम व जास्त चरणे यामुळे जमिनीचे स्रोत खराब झाले आहे. आता दुसरा भाग आपण बघूया मित्रांनो, की जमीन खर्च काय. जमीन खर्च हा दुसरा महत्त्वाचा घटक आहे. जर स्वतःच्या मालकीची जमीन नसेल तर जमिनीसाठी पैसे मोजावेच लागतील. या सर्व गोष्टी ज्या मी सांगत आहे त्या लोकांना माहिती असणारच, पण तरी काही मुद्दे तुम्हाला माहिती नसेल तर ते आपण जाणून घेऊया. खरं तर हे तुमच्याच फायद्यासाठी सांगतोय, आणि असेच जर काही मुद्दे नवीन तुमच्याकडे असतील तर ते पण तुम्ही आमच्याशी शेअर करू शकता. आता जो प्रकार आपण मित्रांनो बघणार आहोत, तर तो बघणार आहोत पोल्ट्री हाऊसिंगचे सिस्टम. आता पोल्ट्री हाऊसिंगचे सिस्टम जे आहे ते कसे आहेत, तर पहिले जे आहे ते विनामूल्य श्रेणी किंवा विस्तृत प्रणाली. त्याच्यानंतर ज्याला आपण फ्री रेंज सिस्टम पण म्हणतो. त्यानंतर अर्धग्रहण यंत्रणा म्हणजे सेमी इंटेन्सिव्ह सिस्टीम. सधन यंत्रणन म्हणजे इंटेन्सिव्ह सिस्टीम. खोल कचरा प्रणाली. त्याच्यानंतर स्लॅटेड फ्लोअर सिस्टम, स्लॅट कम कचरा प्रणाली, केज सिस्टम, अशा भरपूर पद्धतीचे मित्रांनो आपल्याला इथं पोल्ट्री हाऊसिंगची सिस्टीम बघायला मिळतात. आता विनामूल्य श्रेणी प्रणाली म्हणजेच फ्री रेंज सिस्टीम काय आहे,
तर अत्याधिक गर्दी टाळून इच्छित साठवण घनता सुनिश्चित करण्यासाठी पुरेशी जमीन उपलब्ध होते, तेव्हाच ही व्यवस्था स्वीकारली जाते. म्हणजेच काय, जेव्हा म्हणजे आपल्याला गर्दी जिथं नाही पाहिजे, खुल्या प्रमाणात आपल्याला पक्ष्यांना ठेवायचं आहे, तर तुम्ही खुल्या आवारात पक्षी सोडून हे उत्पादन जे आहे ते घेऊ शकता. प्रति हेक्टरमध्ये सुमारे 150 प्रौढ पक्षी पाळीव ठेवू शकता. म्हणजे निवारा, हिरव्या भाज्या, खाद्य, पाणी आणि सावली जे प्रदान करते, अशा ठिकाणी तुम्ही अशा 150 प्रौढ पक्ष्यांचे पाळीव पक्ष्यांचे तुम्ही उत्पादन घेऊ शकता. चारा हे पक्ष्यांना खाद्य देण्याचे प्रमुख स्रोत आहे, हे तुम्हाला तर माहीतच आहे. त्याच्यानंतर पिकाच्या कापणीनंतर शेतात रोटेशनल आधारावर पिकांच्या कार्यक्रमानुसार एका शेतातून पक्षी दुसऱ्या शेतात फिरवून वापरतात. या प्रणालीमध्ये सर्व प्रकारच्या पक्ष्यांचे पालन केले जाऊ शकते. म्हणजे फक्त कोंबड्याच नाही, तर तुम्ही शेळ्या, मेंढ्या, त्याच्यानंतर कोंबड्या यासारख्या पक्ष्यांचे किंवा प्राण्यांचे तुम्ही इथं पालन करू शकता. सेंद्रिय अंडी उत्पादनासाठी ही जी सिस्टीम आहे ही फार फायद्याची आहे. या श्रेणीचे जे फायदे आहेत ते म्हणजे तुम्हाला कमी भांडवलीची गरज पडते, याची गृहनिर्माण किंमत जी आहे ती फार कमी आहे. त्याच्यानंतर फीडची आवश्यकता तुम्हाला, म्हणजे जे कोंबड्यांना लागणारे खाद्य आहे तर ते या सिस्टममध्ये तुम्हाला कमी लागते, म्हणजे खूप काही लागत नाही. त्याचे आज जर तुम्ही एक फीडची बॅग जर आणायला गेले तर त्याची किंमत 2000च्या वर आहे. आणि त्याच्यानंतर मातीची सुपीकता राखली जाऊ शकते. त्याचबरोबर याचे तोटे जे आहे मित्रांनो ते पण सांगतो, कारण कुठल्याच बाबतीत फायदेच आहे असं आपण म्हणू शकत नाही, कारण प्रत्येक गोष्टीचा फायदा असतो आणि नुकसान पण असतं. तर त्याच्यामुळे याचा जे नुकसान आहे ते आपण बघूया. म्हणजे वैज्ञानिक व्यवस्थापन पद्धती अवलंबायला जाऊ शकत नाही. म्हणजे या ठिकाणी तुम्ही आता जसं तुम्ही जर मोकाट पक्षी सोडत आहेत तर तुम्ही या मोकाट पक्ष्यांमध्ये काहीच टेक्नॉलॉजी वापरू शकत नाही, कारण आपण त्यांना एक मोकाट एक जागा देतो जिथं ते वावरू शकत आहेत. तर त्या अशा मोकाट परिसरात आपण कुठेच काही औद्योगिक किंवा वैज्ञानिक तिथं डोकं लावून आपण तिथं काहीच उपक्रम चालवू शकत नाही. त्याच्यानंतर दाट गवत घालण्यापूर्वी अंडी जी आहे ती कोंबड्यांची गळतात, ज्याशिवाय विशेष घरटे दिले जात नाही. त्याच्यानंतर शिकारी प्राण्यांमुळे होणारे नुकसान हे या सिस्टीममध्ये भरपूर पाहायला मिळतात. योग्य काळजी घेतली नाही तर जंगली पक्षी रोगराई आणू शकतात. आता जसा हा बर्ड फ्लू हा रोग आहे, हा जंगली जनावरांपासून पक्ष्यांपासून येतो. जर हे मोकाट पक्षी जर आपण वावरात सोडले तर बाहेरचे जे जंगली पक्षी आहे ते हा रोग घेऊन येतील आणि आपल्या पक्ष्यांना पण लावून जातील, तर ही याची भीती राहते. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी जी सिस्टीम आहे ती अर्धगहन यंत्रणा, म्हणजे सेमी इंटेन्सिव्ह सिस्टीम. नावांमध्येच पक्षी घरांमध्ये अर्ध्या मार्गाने पालन करतात आणि जमीन किंवा श्रेणीवर अर्ध्या मार्गाने आहेत. म्हणजेच पक्षी रात्री किंवा आवश्यकतेनुसारच घरात मर्यादित असतात. म्हणजे काय, जसं आपण आता आधीच्या श्रेणीमध्ये बघितलं की जसं आपण पूर्ण जे आपले पक्षी आहेत ते परिसरात मोकाट सोडतो, पण हिच्यात कसं आहे की आपण काही वेळ त्यांना, म्हणजे जो त्यांचा निर्धारित वेळ आहे की झोपायच्या वेळी, त्यांच्या रात्रीच्या वेळी आणि आवश्यकतेनुसारच त्यांना आपण घरात अंदर ठेवतो. म्हणजेच काय की तुमच्याकडे ती मोकाट परिसरही पाहिजे आणि एक शेडही पाहिजे. त्यांना धावण्यासाठी संधी देखील दिली जाते. म्हणजेच काय की मोकाट फिरण्यासाठी संधी दिली जाते. घरे सशक्त मजल्यासह आहेत तर धावा केवळ शेतात आहेत असं पण तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कुठल्या मजल्यावर त्यांना ठेवायचं आहे. आजकाल असे भरपूर ठिकाणी पोल्ट्री शेड बांधले जातात जिथं 1-2 मजले आहे आणि त्या मजल्यानुसार तिथं पोल्ट्री फार्मिंग केली जाते.
वळण आधारावर जर तुम्हाला प्राण्यांना बाहेर जाऊन खायची सवय म्हणजे चारा चरण्याची सवय लागली असेल तर ती सवय त्यांच्यासाठी चांगली आहे. त्याच्यानंतर प्रौढ पक्ष्यांसाठी सरासरी साठवण जी घनता आहे ती प्रति हेक्टर 750 आहे. ही प्रणाली सहसा बदकांच्या आवारासाठी जास्त अवलंबली जाते. म्हणजेच कोंबडीसाठी वापरतात पण एवढा फारशा प्रमाणात वापरत नाही. आहार व पाणी देण्याची सुविधा यामध्ये दिली जाते. त्यानंतर याचे फायदे मित्रांनो आपण बघून घेऊया. याचे फायदे असे मित्रांनो की मुक्त श्रेणी प्रणालीच्या तुलनेत जमिनीचा अधिक आर्थिक वापर होतो. अत्यंत हवामान परिस्थितीपासून पक्ष्यांचे संरक्षण होते. वैज्ञानिक ऑपरेशनवर नियंत्रण काही प्रमाणात शक्य होते. त्याच्यानंतर याचबरोबर याचे तोटे मित्रांनो, कुंपणसाठी तुम्हाला उच्च किंमत मोजावी लागते. शेडमधून कचरा साफ करण्यासाठी आणि नियमित कचरा साफ करणे आवश्यक असते. तिसरी जी श्रेणी आहे मित्रांनो ती आहे संधान यंत्रणा म्हणजेच इंटेन्सिव्ह सिस्टीम. जसे तुम्ही सेमी इंटेन्सिव्ह सिस्टीममध्ये बघितले तसेच यात पण आहे, पण मात्र प्रमाणाचा फरक जो आहे तो पुढे बघूया. पक्षी पूर्णपणे जमिनीवर किंवा पिंजऱ्यात किंवा जाळ्यावर वायर नेटिंग फ्लोअरवर मर्यादित असतात. आधुनिक पोल्ट्री उत्पादनासाठी ही प्रचंड संख्या असलेली सर्वात कार्यक्षम, सोयीस्कर आणि आर्थिक प्रणाली आहे. म्हणजेच काय की तुम्ही जमिनीवर ठेवू शकता आपल्या पक्ष्यांना. त्याच्यानंतर जे त्यांचे पिंजरे येतात त्यामध्ये तुम्ही या कोंबड्यांना ठेवू शकता आणि ही एक सुदृढ प्रणाली आहे प्राण्यांसाठी. याचे फायदे मित्रांनो, शेतीसाठी किमान जमीन आवश्यक असते. बाजारपेठ क्षेत्राजवळ शेती असू शकते, ती आपल्या फायद्यात येऊ शकते. दररोज व्यवस्थापन सोपे असते. याचे उत्पादनाची कार्यक्षमता जास्त आहे कारण प्रतिबंधित हालचालीमुळे अधिक ऊर्जा वाचवली जाते. पैदास, आहार, औषधोपचार, कूलिंग इत्यादी वैज्ञानिक व्यवस्थापन पद्धती सहज आणि अचूकपणे आपण इथं करू शकतो. आजारी पक्ष्यांना शोधून काढता येते आणि त्यांना वेगळं करता येते आणि सहज उपचार करता येते. तर हे याचे फायदे आहे मित्रांनो. पुन्हा याचे तोटे असे की पक्ष्यांचा कल्याणाचा परिणाम होतो. त्याच्यानंतर मुरगळणे, पंख पसरून पायांनी मजल्याचे खरडणे, त्याच्यानंतर इत्यादी नैसर्गिक वागणूक ते करू शकत नाहीत. बाहेरील सूर्यप्रकाशाचा आणि खाद्याचा स्रोतांशी त्यांचा संबंध नसल्यामुळे पौष्टिक कमतरतेचे आजार टाळण्यासाठी सर्व पोषक तंतोतंत आहारात दिले पाहिजे, पण ते होत नसल्यामुळे आहे याचे नुकसान आहे. रोगाचा प्रसार होण्याची शक्यता जास्त असते. मित्रांनो, पुढचा जो भाग आहे तो डीप लिटर सिस्टम. या प्रणालीमध्ये पक्षी कायमचा शेडच्या आत ठेवतात. घरात खाद्य, पाणी आणि घरटे याची व्यवस्था केली जाते. पक्ष्यांना सुमारे 1 ते 1.5 इंच खोलीपर्यंत योग्य कचरा सामग्री ठेवली जाईल अशा पद्धतीने तिथं गड्डा केला जातो आणि तिथं पक्ष्यांचं तोंड पुरणार नाही अशा पद्धतीने तिथे 1 ते 1.5 इंच खोली केल्या जाते. त्यानंतर सहसा भात, भुसा, भुई, कोळशाचे तुकडे, चिरलेली धान, पेंडा किंवा लाकूड यांना मुर्गा कचरा साहित्य म्हणून वापरले जातात. या व्यवस्थेमुळे साफसफाईची जास्त गरज पडते. याचे फायदे असे की खोल कचरा प्रणालीमुळे याचा आपण एक उपयुक्त खत म्हणून वापरू शकतो. केस सिस्टीमच्या तुलनेत उडण्यापासून कमी त्रास होतो. त्याच्यानंतर याचे तोटे जे आहे, पक्षी आणि कचरा याच्यामधील थेट संपर्कामुळे बॅक्टेरिया आणि परजीवी रोगाचा त्रास त्यांना होऊ शकतो. कचऱ्यापासून धूळ झाल्यामुळे श्वसन समस्या उद्भवू शकते आणि लिव्हरला इन्फेक्शन होऊ शकते.
कचऱ्याचा खर्च हा उत्पादन खर्चावरील अतिरिक्त खर्च असू शकतो असं मला वाटते. आणि पिंजरा प्रणालीपेक्षा वायुजीवनातील दोष अधिक गंभीर परिणाम देऊ शकतात. ही एक तुम्ही दक्षता घ्यायला पाहिजे. यानंतर बरेच अशा सिस्टीम आहे मित्रांनो ज्या आपल्या कामात नाही आहे, म्हणजे जसं स्लॅट कम कचरा प्रणाली, स्लॅटेड फ्लोअर सिस्टम वगैरे वगैरे, केस सिस्टम वगैरे. याची हे माहितीसाठी मी इथे दिलेले आहे, पण मला नाही वाटत की याची जाणून घेण्यासाठी गरज पडेल. त्यानंतर मित्रांनो आपला जो पुढचा टॉपिक आहे, आपला जो पुढचा भाग आहे तो म्हणजे आदर्श शेड कसा असावा. हा प्रामुख्याने माझा आवडीचा विषय असल्यामुळे यात तुम्ही पण चांगला ऐकण्यात रस घ्या. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही कुक्कुटपालन व्यवसाय करण्याचे ठरवले तर एक लक्षात घ्या की तुम्ही जर इतर ठिकाणी मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे शेड तुम्हाला बघायला मिळतील, पण तुम्ही स्वतः काय नवीन करू शकता यावर जास्त जोर देऊन तुम्ही विचार करायला पाहिजे. कारण पैसे सर्वांकडे असतातच असे नाही. कमी पैशात पण आपल्याला शेड कसा तयार करता येईल याचा कोणी विचार केला असेल तर ते आम्हाला नक्की विचारा. जर केला असेल तर चांगलीच गोष्ट आहे आणि तो नक्कीच आमच्यासोबत शेअर करा, किंवा आपण समोर बघणारच आहोत. तर शेडसाठी कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे, तसे पाहायला गेले तर शेड हा कोंबड्यांच्या दृष्टीने त्याच्या सोयीनुसार असायला हवा. म्हणजेच काय की कोंबड्यांना काय घटक जरुरी आहे, शेड कसा बांधल्याने त्याच्यावर काय परिणाम पडतो, शेडच्या उंचीवरून पक्ष्यावर काय परिणाम होऊ शकतो, शेडच्या जाळ्या किती उंचीवर असायला पाहिजे, भिंती किती असायला हव्या, या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. आणि हे तुम्ही तेव्हाच लक्षात घेऊ शकता जेव्हा तुम्हाला या गोष्टीची कल्पना आहे. आणि कल्पना कुठून येणार, तर मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये जर आमच्याशी जुळून राहाल शेवटपर्यंत तर मी गॅरंटी घेतो की तुम्हाला शेवटपर्यंत या सगळ्या गोष्टीची माहिती मिळून जाईल आणि तुम्ही स्वतःचा एक पोल्ट्री फार्म उभा करू शकाल. तेव्हाच आपल्याला एक आदर्श शेड बनवता येईल. आपल्याला पक्ष्यांसाठी मानक कुक्कुटपालनाचे घर बांधण्याची काही उत्तम कारणे इथे आहेत. एक चांगला पोल्ट्री आवास पक्ष्यांना आराम आणि संरक्षण प्रदान करते, त्यामुळे कुक्कुटपालनाचे व्यवस्थापन शेतकऱ्यांसाठी सोपे जाते. त्यानंतर सुलभ, सोयीस्कर आणि आर्थिक ऑपरेशनसाठी पण भरपूर फायद्याचं आहे. त्याच्यानंतर पक्ष्यांना पूर, पाऊस आणि सूर्यापासून संरक्षण करण्यास मदत करते. हे इष्टतम आणि एकसमान वाढ दरासाठी जागा देते. कोंबड्यांचे एक सुरक्षित घर उंदीर आणि इतर पक्ष्यांना आपल्या कुक्कुटपालन खाण्यापासून प्रतिबंधित करते आणि रोगांचा प्रसार जो आहे तो रोखते. त्याच्यानंतर पोल्ट्री शेतकरी ज्यांनी चांगली पोल्ट्री हाऊसिंग सिस्टीम स्थापित केली आहेत त्यांना याची खात्री पटेलच की या व्यवसायात यशस्वी होण्याची ही एक पूर्व शर्त आहे. आपण आपल्या कुक्कुटपालन व्यवस्थित चालू ठेवू इच्छित असाल आणि आपल्या पक्षी निरोगी असल्याची खात्री करायची असेल तर आपल्याला एक चांगले पोल्ट्री घर करण्याची आवश्यकता पडते. चांगली पोल्ट्री हाऊसिंग सिस्टीम चांगले बांधण्यासाठी इथे काही विशिष्ट आहेत जे आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. एक चांगला पोल्ट्री हाऊस शेतात सहज हालचाली करू शकते, म्हणजेच चांगल्या पद्धतीनं आपण एका शेतात पोल्ट्री हाऊस बांधू शकतो. आपल्या पोल्ट्री फार्मची रचना करताना पक्ष्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय शेडमध्ये मुक्तपणे स्थान देण्यासाठी एक खोली तयार करणे आवश्यक आहे. हे वैशिष्ट्य महत्त्वपूर्ण आहे कारण पक्ष्यांना अन्न आणि पाणी उपलब्ध करून देणे सोपे होते. या व्यतिरिक्त पक्षी आणि वस्तू सहजपणे फिरू शकतात आणि त्यांचे नियमित तपासणी प्रभावीपणे पार पडते. म्हणजे जे काही चेकअप आहे, एखादा पक्षी आजारी पडला तर डॉक्टर येऊन त्याची काळजी घेईल, त्याचं सगळं संगोपन तुम्ही केलं आहे तर तुम्हाला त्याची काळजी असते की आपल्या पक्षाला काही झालं नाही.
कुठला पण एखाद्या पक्ष्याचा जीव जातो, तो स्वतःचं मन पहिले दुखतं, तर डॉक्टर येऊन त्याची तपासणी करून वॅक्सिनेशन वगैरे देऊन ते या गोष्टी सर्व तिथं सोयीस्कर जातात. शेवटी पोल्ट्री हाऊसमध्ये पुरेसे अंतर, सोप्या आणि प्रभावी साफसफाईसाठी दिल्या जाते आणि हे द्यावंच लागतं. आपल्यासाठी आणखी एक वेळ येथे आहे की फार्मच्या प्रवेशद्वाराजवळ आपले पोल्ट्री अंडी स्टोअर रूम एक तयार करून घ्यावी. म्हणजे काय की तिथं कोंबडीचे अंडे जे काही देतील ते तिथं आपण जमा करू शकतो आणि ते आपण प्रवेशद्वाराच्या म्हणजे दरवाजाच्या बाजूला ठेवावे, म्हणजे जेणेकरून येणारे जाणारे जे काही लोक असतील ते त्याच्यापासून दूर राहतील. पोल्ट्री हाऊसमध्ये नियंत्रित प्रवेश असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर फूड बाय इन व्यावसायिक पोल्ट्री हाऊसिंग बांधकामामध्ये तुम्ही बघितलंच असेल की आपल्याला पोल्ट्री फार्ममध्ये सुलभ हालचाली तरतूद करण्याची आवश्यकता असताना आपण त्यामध्ये प्रवेश प्रतिबंधित किंवा नियंत्रित करणे आवश्यक ठरते. जेव्हा आपण आपल्या कुक्कुटपालनासाठी अभ्यागत आणि अनधिकृत लोकांना प्रवेश करणे सुलभ करतो, तेव्हा आपण पक्ष्यांना धोका निर्माण करतो. रोग आणि चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते. अशा काही गोष्टींची काळजी आपल्याला स्वतःहून घ्यावी लागतील. त्याच्यानंतर योग्य व्हेंटिलेशन, चांगली लाईटिंग आणि हीटिंग सिस्टीम बसवायला पाहिजे. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आदर्श शेडसाठी भागी ठरतात. त्याच्यानंतर शेडची स्वच्छता, सफाईसाठी सुलभ आणि सोयीस्कर पोल्ट्री फार्म तयार करण्याव्यतिरिक्त आपण हे देखील निश्चित करायला पाहिजे की हे फार्म नेहमी स्वच्छ राहील. पोल्ट्री पक्ष्यांना घाणेरडे फार्म हाऊसमध्ये रोगाचा त्रास होण्याच्या व्यतिरिक्त काहीच होणार नाही, कारण एक स्वच्छताच अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला घाणेरड्या वासापासनं आणि रोगांपासनं दूर ठेवेल. मित्रांनो, पोल्ट्री शेडसाठी लागणारे मूलभूत घटक जे आहे ते म्हणजे मी तुम्हाला सांगितलंच याच्या अगोदर की जमिनीची उपलब्धता, जमिनीचा खर्च, फार्मिंगचा प्रकार, हवामानाची स्थिती आणि कामगार उपलब्धता, या सर्व ज्या गोष्टी आहे या एक मूलभूत घटकामध्ये मोडल्या जातात, ज्या पोल्ट्री शेडसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आदर्श शेड जो आहे आपला, याच्यासाठी काय काय गोष्टी आहेत त्या लक्षात घेतल्या पाहिजे हे आपण बघूया. तसं तर आपण जर विचार केला तर ब्रॉयलर संगोपनासाठी पर्यावरणाची चांगली परिस्थिती, त्याच्यानंतर आर्द्रता किती असायला पाहिजे, पातळी, लिटरचा ओलावा, हवेचा प्रवाह, या सर्व संबंधित आपण थोडंसं डोकं घालूया. म्हणजेच आता बघा, बॉयलरच्या संगोपनासाठी पर्यावरणाची परिस्थिती, चांगली परिस्थिती आपण जाणून घेऊया की कोंबड्यांसाठी कुठली परिस्थिती फायदेशीर असते. तापमान जे आहे ते 22 ते 30 डिग्री सेल्सिअसपर्यंत कोंबड्यांना लाभी आहे. त्याच्यानंतर आर्द्रता जी आहे ते 30 ते 60% असायला पाहिजे. अमोनिया एक गॅस आहे जो कोंबड्यांच्या लिटरपासनं म्हणजे त्यांच्या विष्ठेपासनं तयार होतो. जर या विष्ठेवर पाणी पडलं तर त्याच्यापासनं ही गॅस लिबरेट म्हणजे गॅस तयार होते. त्याची पातळी जी आहे ती 25 ppm पेक्षा कमी असायला पाहिजे. लिटरचा ओलावा जो आहे तो 15 ते 25% आपल्या शेडमध्ये चालून जातो, पण याच्यापेक्षा जर जास्त असेल तर लगेच त्याला कचऱ्याला काढून टाकावे आणि ते जे खाली टाकलेले तुम्ही बिछावे आहेत ते अल्टीपल्टी करून घ्यावे. हवेचा प्रवाह जे आहे ते 10 ते 30 मीटर पर मिनिटपर्यंत असायला पाहिजे. जास्त हवा पण कोंबड्यांसाठी हानिकारक आहे. तर मित्रांनो, आता हे झालं मित्रांनो आदर्श शेड कसा असावा. पण आता त्यासाठी आपण बांधकामाच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचे मुद्दे काय, कुठले, हे बघूया. तर पहिलं म्हणजे शेड अभिमुखता. म्हणजे काय की शेडची दिशा. शेडची दिशा मित्रांनो, पोल्ट्री शेड हा अशा प्रकारे स्थित असावा की लांबी पूर्व
पश्चिम दिशेने असेल. यामुळे पक्ष्यावरील थेट सूर्यप्रकाशास प्रतिबंध होईल. म्हणजे जो प्रकाश आहे हा एकदम पक्ष्यांवर येणार नाही. शेडची जी लांबी आहे ती आपली पूर्व पश्चिम या दिशेनेच पाहिजे. शेडचे बांधकाम करण्याअगोदर दिशा बघणे खूप महत्त्वाचे ठरते मित्रांनो. कारण शेडची लांबी बाजू जर पूर्व पश्चिमेकडे नसेल तर सूर्यप्रकाश थेट पक्ष्यांवर येऊन पडेल आणि पक्षी आजारी होऊन मरू शकतात. व बांधकामाविषयी आपण पुढे सविस्तर बघणार आहोतच. यानंतर मित्रांनो आहे शेडचा आकार. प्रत्येक बॉयलरला 1 स्क्वेअर फूट जागा आवश्यक असते. तर एका थरात संगोपनाच्या खोलीत 2 स्क्वेअर फूट मजल्याची आवश्यकता असते. शेडचे आकार पालनासाठी किती पक्षी आहेत यावर अवलंबून आहे. म्हणजे जसं 500 कोंबड्यांसाठी साधारण 500 स्क्वेअर फूट जागा किमान लागते. त्याच्यानंतर आहे मित्रांनो लांबी. साधारण शेडची लांबी कोणत्याही प्रमाणात असू शकते. तुम्हाला ज्या साईजमध्ये ज्या लांबीमध्ये तुम्हाला शेड बांधायचा तुम्ही बांधू शकता. पक्ष्यांची संख्या वाढवणे आणि जमिनीचं उपलब्धता हे पोल्ट्री शेडची लांबी ठरवू शकते. म्हणजे जसं तुमची गरज आहे की 500 कोंबड्यांसाठी तुम्हाला एक 30 फूट जागा पाहिजे. त्याच्यानंतर 1000 कोंबड्यांसाठी एक 70 फूट जागा पाहिजे. तर या पद्धतीचं तुम्ही लांबी ठरवू शकता. ते कोंबड्यांच्या संख्येवर अवलंबून आहे. त्याच्यानंतर शेडची रुंदी जी आहे ती उष्णकटिबंधीय देशांमधील खुल्या बाजूंना कुक्कुटपालनाची रुंदी 18 ते 25 फूट असते. याच्यापेक्षा जास्त नाही पाहिजे, जेणेकरून मध्यभागी पुरेसे वायुजीवन म्हणजेच व्हेंटिलेशन मिळू शकेल. यापेक्षा रुंद शेड्स गरम हवामानात पुरेसे व्हेंटिलेशन प्रदान करत नाहीत. म्हणजे जर शेडची रुंदी 25 फुटापेक्षा जास्त असेल तर छताच्या वरच्या मध्यभागी ओव्हरहँगसोबत रीचचे वायुजीवन आवश्यक आहे. म्हणजे जे आपलं वरतील छत असते त्या छतचा जो स्लोप आहे त्या स्लोपची हाईट पण आपल्याला निश्चित करावी लागते, जेणेकरून हवेचं जे प्रमाण आहे ते बरोबर शेडमध्येच यायला पाहिजे. गरम हवा आणि अपवित्र वायू जे हवेपेक्षा फिकट आहेत ते वरच्या दिशेने सरकतात आणि रीच वायुजीवनात सुटतात. म्हणजेच काय की जे पर्यावरणाद्वारे नियंत्रित कुक्कुटपालनामध्ये एक्झॉस्ट फॅनच्या मदतीने वायुजीवन नियंत्रित केल्यामुळे शेडची रुंदी 40 फूट किंवा त्याहून अधिक ठेवावी. आता येऊया मित्रांनो उंचीवर. आता फाउंडेशनपासून छताच्या ओळीपर्यंत बाजूची उंची 6 ते 7 फूट आणि मध्यभागी 10 ते 12 फूट. तुम्हाला मित्रांनो समोर चित्र दिसत असेल. या चित्रामधून तुम्हाला लक्षात येत असेल की आकार आणि उंची जिथे आहे ती जी जागा आहे ती आहे व्हेंटिलेशनची साईड. म्हणजेच काय की या दोन्ही साईडनी हवा जी आहे ही खेळती राहते. आता उंची जी आहे ती मित्रांनो उंची जी आहे ती खाली तुम्हाला लांबी दिसत आहे. लांबीपासून तर वरती जे स्लोपचं टोक आहे तिथपर्यंत साधारण त्याची उंची जी आहे ती जर चांगलं जे व्हेंटिलेशन मिळण्यासाठी त्याची उंची साधारण एक 12 ते 15 फूट असायला पाहिजे. मित्रांनो या सर्व गोष्टी ज्या आहे या तुम्हाला बघायला इथंच मिळतील. त्यासाठी तुम्ही अवश्य आमच्यासोबत जुळून राहा. त्याच्यानंतर पोल्ट्री शेडमध्ये पाण्याचा साठा रोखण्यासाठी चांगला पाया आवश्यक आहे. घराचा पाया पृष्ठभागाच्या खाली 1 ते 1.5 फूट आणि जमिनीपासून समजा एक 4 इंचापर्यंत एक उंचीचा कॉन्क्रीटचा एक बेस असावा. त्याच्यानंतर मित्रांनो आपण येऊ तळावर. म्हणजे काय तळभाग. शेडचा जो तळभाग आहे ज्याला आपण फ्लोरिंग पण म्हणतो. आता हा जो तळभाग आहे हा 500 स्क्वेअर फुटासाठी जास्त नसावा 500 कोंबड्यांसाठी. म्हणजेच तळव्याचे क्षेत्रफळ कोंबड्यांच्या संख्येवर अवलंबून असते. त्यानंतर दरवाजा. कुक्कुटपालनाच्या बाबतीत दरवाजा बाहेर खुलणारा आवश्यक आहे. दरवाजाचा आकार शक्यतो
6 बाय 2.5 फूट असावा. प्रवेशाच्या वेळी जंतुनाशक भरण्यासाठी पायबांध बांधायला हवे. म्हणजे पायबांध म्हणजे काय की जिथं आपला दरवाजा आहे तिथं एक असं छोटंसं डबकं करून घ्यायचं जिच्यात पाणी साचून राहील. एक कॉन्क्रीटचं डबकं असं करून घ्यायचं म्हणजे बाहेरून येणारे जे काही लोकांचे पाय असतील तर ते जंतू जे आहे ते बाहेरच निघून जावे यासाठी तो बांध तयार केला जातो. शक्यतोवर दरवाजा हा लोखंडी असला पाहिजे. म्हणजे शेडचे जे जीवन आहे ते म्हणजे शेडची जी लाईफ आहे ती आपोआप वाढेल. तसेच कुठल्याही प्रकारचे छोटे प्राणी व वन्यजीव दरवाजाखालून येऊ नये यासाठी दरवाजाच्या खालची फट जास्तीत जास्त 1 इंच असावी. त्याचबरोबर बाजूची भिंत जी आहे ती जमीन लेवलपासून 1 ते 1.5 फूट उंचीवर असावी आणि सामान्यतः पक्ष्यांच्या उंचीच्या पातळीवर असावी. ही बाजूची भिंत पावसाळ्याच्या दिवसात किंवा थंडगार हवामानात पक्षीचे संरक्षण करते आणि पर्याप्त व्हेंटिलेशन देखील प्रदान करते. पिंजराघरे बाबतीत बाजूची भिंत आवश्यक नसते. जिथं पिंजरे आहे पिंजऱ्यात काय तुम्ही भिंत बांधणार आहे त्याच्यात काहीच आवश्यकता नाही आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आहे छत. आता पोल्ट्री शेडची छत गुंतवणुकीनुसार त्याला फिट केले जाते. एस्बेस्टॉस किंवा कॉन्क्रीट किंवा टीन तर जनरली टीनच वापरतात. पण आजकाल नवीन मार्केटमध्ये आहे जसं एस्बेस्टॉस शीट आहे. तर अशा पद्धतीचे छतासाठी मटेरियल मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. जसे एस्बेस्टॉस शीट, फायबर शीट, लोखंडी टीन, ॲल्युमिनियम शीट, झिल्कॅल्युम शीट अशा छताचे अनेक प्रकार आहेत. त्यातले काही म्हणजे लीन, गॅबल, मॉनिटर, गॅम्ब्रेल, गॉथिक आणि हाफ मॉनिटर. आता छताचे प्रकार जर म्हटलं तुम्हाला समोर चित्रात दिसतच असेल की कुठल्या प्रकारचे हे छत आहेत. लीन कशा पद्धतीचं असतं, गॅबल कशा पद्धतीचं असतं, गॅम्ब्रेल, गॉथिक, हाफ मॉनिटर अशा पद्धतीनं जे आहे ते शेड जे आहे हे बांधले जाते. असे वेगवेगळे प्रकार आहे मित्रांनो. हे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही कुठे ना कुठं हे बघितलंच असेल. आता पुढचा भाग आहे मित्रांनो छताचा लटकाव. आता छताचा लटकाव म्हटलं म्हणजे तुम्हाला समोरच्या भागावर लक्षात येत असेल. समोर जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत ते जे साईडचे छत जेव्हा आपण बांधतो, छत जेव्हा वरून आपण खाली जमिनीवर सोडतो स्लोपमध्ये, तर साईडच्या भिंतीच्या बाहेर जेवढा छताचा भाग निघतो त्याला आपण लटकाव म्हणतो. तर हा लटकाव कशासाठी बाबा, तर शेडमध्ये पावसाच्या पाण्याचा प्रवेश रोखण्यासाठी हा लटकाव असतो आणि हा 3 फुटापेक्षा कमी नसायला हवा. तुम्हाला इथं मी दाखवलेलं आहे की शेडमध्ये बघा लटकाव जो आहे तो 4.5 फूट जो आहे तो असा खाली आहे मधातून. त्याच्यानंतर जमीन लेवलपासून 6 ते 8 फुटावर जी हाईट आहे ती 6 ते 8 फूट असायला पाहिजे. आणि जो लटकावाची जी लेंग्थ आहे म्हणजे लांबी आहे ती 3 फूट असायला पाहिजे. आता शेडमध्ये पावसाच्या पाण्याचा प्रवेश रोखण्यासाठी छताचे ओव्हरहँग 3 फुटापेक्षा कमी नसावे. जर ओव्हरहँग कमी असेल तर पावसाचे पाणी पूर्ण शेडवर येईल, कारण दोन्ही बाजू उघड्या असल्याकारणाने पाऊस थेट अंदर येण्याची शक्यता जास्त असते. असे झाल्यास पक्षी ओले होऊन जाईल. त्याच्यानंतर शेडच्या तळभागावर जमिनीवर आणि त्यांचे मलमूत्र पडलेले असतात, त्यात अमोनिया नामक रसायन तयार होतं. जर ते ओले झाले तर त्याचा घाण दुर्गंध सुटतो आणि त्यामुळे इतर पक्षीसुद्धा आजारी पडतो. छताचे प्रकार तुम्ही बघितले आहे. आता समोर आपण बघूया की आदर्श शेडसाठी लाइटिंग कशी असावी, म्हणजेच प्रकाश प्रणाली कशी असायला पाहिजे. तर जमिनीपासून 7 ते 8 फूट उंचीवर प्रकाश प्रदान केला पाहिजे आणि कमाल मर्यादेपासून टांगला पाहिजे. म्हणजेच काय, जो आपण बल्ब लावतो, जो आपण ट्यूब लावतो तो 7 ते 8 फूट उंचीवर पासनं जो आहे तो जमिनीपासनं उंचीवर असायला पाहिजे. आणि त्याचनंतर एक फ्लोरोसेंट
ट्यूब म्हणजे जो आपण ट्यूबलाईट ज्याला म्हणतो, या बाबतीत अंतराळ 15 फूट जे आहे अंतर ठेवायला पाहिजे. पण मित्रांनो, दुसरी गोष्ट आपल्याला अशी लक्षात ठेवावी लागेल की जेव्हा पिल्लं लहान असतात, म्हणजे किमान 8 दिवसाचे असताना त्यांना लाईट जो आहे तो त्यांच्यापासून कमीत कमी 5 ते 6 फूट उंचीवर लावावा. कारण पिल्लं लहान असताना ते जास्त घाबरतात, त्यामुळे त्यांना सतत उजेड आणि गरमी हवी असते. असे भरपूर सिस्टीम आहे जे पोल्ट्री फार्मिंगच्या सहाय्यासाठी ठेवले गेले आहेत. पण सर्वात महत्त्वाचं वा पहिला टप्पा म्हणजे कुठल्या प्रकारचे शेड हे बांधले जाऊ शकते, कुठले मटेरियल योग्य राहू शकते आणि त्याला लागणारा खर्च किती. तर या सगळ्या गोष्टी जो आहे तो लाईटिंगमध्ये समाविष्ट होतो. तुम्हाला खर्चाची पण जी बाब आहे ती जास्त लागत नाही. मित्रांनो, मार्केटमध्ये मटेरियल तर मिळतं व ते मटेरियल घेऊन आपण ठेकेदाराला शेड बांधायला देऊ तर शकतो. तसेच रेडीमेड शेड पण उपलब्ध आहेत जे तुम्हाला डायरेक्ट म्हणजे जे फक्त तुम्हाला नेऊन ठेवावं लागतात आणि रेडीमेड शेड तयार. पण रेडीमेड शेडपेक्षा मटेरियल आणून बांधून घेतलेला शेड हा जास्त कामाचा राहतो आणि ही एक आदर्श शेडची निशाणी आहे. कामाचा म्हणजे शेडचे जे जीवन आहे ते जास्त राहते. जसे आपण घरी कुठली पण गोष्ट रेडीमेड न आणता मटेरियल घेऊन आपण कारागिराला बांधायला देतो किंवा कारागिराला आपण तयार करायला देतो, तसेच इथं पण आहे. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या डोळ्यासमोर जे आपण काम करून घेतो त्यावर आपला जास्त विश्वास असतो. म्हणजेच थोडक्यात आपण त्याची गॅरंटी घेऊ शकतो. तर हे झाले मित्रांनो शेडच्या संदर्भात. आता इथपर्यंत जर तुम्हाला कुठलीही गोष्ट समजली नसेल तर तुम्ही अवश्य आम्हाला विचारा आणि या भागात तुम्हाला शिकायलेले मिळालेले मुद्दे हे आम्हाला नक्कीच लिहून पाठवा. या भागात आपण जे पाहिलं ते म्हणजे आदर्श शेड कसा असावा, त्याची लांबी, रुंदी, त्याची उंची, त्याच्यानंतर त्याला तापमान घटण्यासाठी काय करायला पाहिजे, त्याच्यानंतर शेडची अभिमुखता, दिशा, या सर्व गोष्टी आज आपण इथं पाहिल्या. यावर कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही पुढच्या सेशनला विचारा. आणि तुम्हाला पुढच्या सेशनसाठी एक होमवर्क आहे की जर तुम्हाला कुठला शेड बांधायचा आहे स्वतःसाठी तर तुम्ही सगळ्यात पहिले कुठली काळजी घ्याल हे आम्हाला नक्की कळवा आणि पुढच्या सेशनला मी तुम्हाला विचारेन. मला याची उत्तर तुमच्याकडनं पाहिजे आहे. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, कुक्कुटपालन, शेड व्यवस्था